Introduction to Stream in C++. File stream. A file is a collection of related data stored in a particular area on the disk. म्हणजे फाईल हा एक फाईलमध्ये आपण डेटा कलेक्ट करून तो स्टोअर करतो एका पर्टिक्युलर एरियामध्ये. Programs can be designed to perform read and write operations on this file. म्हणजे आपण असे काही प्रोग्राम्स डिझाईन केलेले आहे की ते रीड आणि राईट ऑपरेशन्स परफॉर्म करतात फाईलवर. इट यूज अ फाईल स्ट्रीम ॲज अ इंटरफेस बिटवीन प्रोग्राम अँड फाईल. म्हणजे फाईल स्ट्रीम हा इंटरफेस आहे प्रोग्राम आणि फाईलचा. द स्ट्रीम दॅट सप्लाय डेटा टू द प्रोग्राम इज नोन ॲज अ इनपुट स्ट्रीम. म्हणजे आपण डेटा सप्लाय करतो प्रोग्रामला त्यालाच आपण इनपुट स्ट्रीम असे म्हणतो. अँड द वन ऑफ दॅट रिसीव डेटा फ्रॉम द प्रोग्राम इज नोन ॲज अ आउटपुट स्ट्रीम. म्हणजे जो डेटा रिसीव करतो त्याला आपण आउटपुट स्ट्रीम असे म्हणतो. फाईल स्ट्रीम क्लासेस. द इनपुट और आउटपुट systems of C++ contains a set of classes that defines the file handling method. म्हणजे काही इनपुट आणि आउटपुट ऑपरेशन्स आहे ते आपण फाईल स्ट्रीममध्ये परफॉर्म करू शकतो. टू परफॉर्म रीड अँड राईट ऑपरेशन्स ऑन फाईल C++ प्रोव्हाइड्स फॉलोविंग टाईप्स ऑफ क्लास. जर आपल्याला रीड आणि राईट ऑपरेशन जर परफॉर्म करायचे असेल तर त्याचे काही क्लास आहेत, त्याचे काही टाईप्स आहेत. पहिल्यांदा आयो स्ट्रीम. आयो स्ट्रीम एफ स्ट्रीम बेस. आता आयो स्ट्रीम एफ स्ट्रीम बेस एफ स्ट्रीम ऑफ स्ट्रीम हे 3 प्रकार आहेत. मग पहिला कुठला आहे? एफ स्ट्रीम क्लास. एफ स्ट्रीम क्लास प्रोव्हाइड्स इनपुट ऑपरेशन. म्हणजे एफ स्ट्रीम क्लास आपल्याला इनपुट ऑपरेशन प्रोव्हाइड्स करतो. इट यूज्ड टू रीड इन्फॉर्मेशन फ्रॉम फाईल. म्हणजे इनपुट ऑपरेशन जो काही फाईलमध्ये डेटा दिलेला आहे तो रीड करतो. The fstream class provides a get function, read function, getLine function. आता इथं आपण दुसरा टाईप पाहूया. ऑफस्ट्रीम क्लासेस. ऑफस्ट्रीम क्लास प्रोव्हाइड्स आउटपुट ऑपरेशन. ऑफस्ट्रीम क्लास प्रोव्हाइड्स आउटपुट ऑपरेशन. म्हणजे जसं की एफस्ट्रीम क्लास हा इनपुट ऑपरेशन देतो तसेच ऑफस्ट्रीम क्लास हा आउटपुट ऑपरेशन्स देतात. म्हणजे इट इज यूज्ड टू क्रिएट अ फाईल अँड राईट इन्फॉर्मेशन टू द फाईल. आपण एक नवीन फाईल तयार करून त्यात आपण राईट म्हणजे इन्फॉर्मेशन राईट करतो. द ऑफस्ट्रीम क्लास प्रोव्हाइड्स पुट राईट फंक्शन. म्हणजे ऑफस्ट्रीम क्लास आपल्याला पुट आणि राईट फंक्शन प्रोव्हाइड करतात. आता आपण तिसरा क्लास पाहूया एफस्ट्रीम क्लास. एफस्ट्रीम क्लास. एफस्ट्रीम क्लास प्रोव्हाइड्स इनपुट अँड आउटपुट ऑपरेशन. म्हणजे एफस्ट्रीम क्लास हे इनपुट आणि आउटपुट दोन्ही ऑपरेशन परफॉर्म करतात. एफस्ट्रीम क्लास ॲज अ कॅपॅबिलिटी ऑफ बोथ एफस्ट्रीम अँड ऑफस्ट्रीम क्लास. म्हणजे एफस्ट्रीम क्लास यांची कॅपॅसिटी आहे की ते एफस्ट्रीम आणि ऑफस्ट्रीम दोन्ही एका वेळी परफॉर्म करू शकतो.
which means it can create file and read information from file. म्हणजे आपण एखादी फाईल क्रिएट करून त्यात आपण रीड आणि राईट इन्फॉर्मेशन करू शकतो. म्हणजे आपण राईट बी करू शकतो आणि रीड बी करू शकतो. तर हे 3 प्रकार आहेत फाईल स्ट्रीमचे. कोणते? एपस्ट्रीम क्लास, इपस्ट्रीम क्लास, एपस्ट्रीम, ऑपस्ट्रीम क्लास. एपस्ट्रीम क्लास हा इनपुट ऑपरेशन परफॉर्म करतो. ऑपस्ट्रीम क्लास हा आउटपुट ऑपरेशन परफॉर्म करतो आणि एपस्ट्रीम क्लास हा दोन्ही इनपुट आणि आउटपुट ऑपरेशन परफॉर्म करतो. तर आता आपण इथं फंक्शन एक डबल पाहूया. इनपुट फंक्शन गेट, रीड. आउटपुट फंक्शन पुट आणि राईट. हे गेट आणि रीड हे इनपुट फंक्शन आहे. इनपुट फंक्शन म्हणजे एपस्ट्रीम क्लासचे फंक्शन आणि आउटपुट फंक्शन म्हणजे पुट आणि राईट. म्हणजे आपण इथे डेटा एका फाईलमध्ये आपण राईट करू शकतो. त्यालाच आपण आउटपुट फंक्शन असे म्हणतात.